जय श्री गजानन माऊली. सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर. आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. घरामध्ये पसारा कोणाच्याही असो भरपूर असतो, पण तो जर व्यवस्थित नाही ठेवला तर पूर्ण घरामध्ये पसाराच दिसतो. आणि आजकाल कपडे भांडे माणसं कमी आणि ह्या ज्या वस्तू आहेत ह्या म्हणजे आणि सगळ्या कामाच्याच असतात. सोफावर असं स्पेशली एक तर ठेवू शकत नाही आपण, एक दोन असतातच. हा झाला की तो झाला की हा चेंज केला जातोच. तर ते जर असे तसे जर ठेवले आणि एक जर काढला तर दुसरा लगेच अस्ताव्यस्त होऊन जातं पूर्ण कपाट. तर त्यासाठी या पद्धतीचं हे जे आहे ऑर्गनायझर हे काही वापरत असते मी. काही विकत घेतलेले आहे, काही समजा असे साड्या वगैरे घेतल्या की काही वस्तू घेतल्या की त्याच्यामध्ये आलेले आहेत काही. तर हे आहेत काही जुने कपडे पण ठेवलेले आहेत वर. आणि काही कपडे तर मी म्हणजे आता हे कामाचे नाही, काही फरशी पुसायला काही पुसायला वगैरे बरेच मुलांचे कपडे तर सहज त्याच्यामध्ये चालले जातात. काही गाडीमधले असतात. तर या पद्धतीचे जर ठेवले तर ते कपाट पण चांगलं राहतं आणि काढताना पण अस्ताव्यस्त नाही होत. आता ही बेडशीट आहे तर हिचं उन्हाळ्यामध्ये आणि थोडंसं पावसाळ्याच्या सुरुवातीला याच्यावर झोपणं शक्य नाही, कारण ही कॉटनची नाही, थोडासा कैचा कपडा सॅटिनमधून येतो आणि गरम खूप होते. ही ऑनलाईन घेतलेली आहे, पण घेताना आपल्याला समजत नाही. दिसायला छान दिसते, असं क्वचित सणवार काही असलं, एखादा काही कार्यक्रम असला तेव्हा टाकण्यासाठी अतिशय चांगली आहे, पण रोजच्या वापरासाठी नाही. तर ती पण व्यवस्थित राहते. हे बघा, कानातलेले मी अशा ठेपा लावते. जे मुलींचे कानातले येतात त्याचे ठेपे आहे ह्या तरी सहन होतात. आता माझ्यासारखा जर आणखीन काही ताईचा प्रॉब्लेम असेल ना, मी दाखवणार नव्हते, पण म्हटलं माझ्यासारखे आणखीनसुद्धा असतील तर त्यांच्यासाठी उपयोगाचं ठरू शकेल. हे कानातले करून बरेच वर्ष झाले होते, घालत नव्हते मी. याला ते अशा टोचायच्या ठेप्या होत्या पहिले, तर त्या वापरल्या, त्या पण सहन नाही झाल्या. त्याच्यानंतर गोल फिरवायच्या आणल्या, त्या पण सहन नाही झाल्या. त्या छोट्या छोट्या होत्या, तसेच होते घरामध्ये. रिंगाच घालत होते, रिंगाच होत्या कितीतरी दिवस. आणि आता हे पण जास्त वेळाने काढणं लागत. एक 2-3 महिने झाले की थोडंसं असं वाटलं तेव्हा मग एक दिवस काढून ठेवायचे. तर आता या ठेपीमुळे हे कानातले सहन होऊन राहिले. अगदी हलकी आहे, मुलींच्या कानातल्याला येते. तर पॉकेटच आणलेलं आहे त्याचं. आणि हे काही नाही, नुसतं असं लावायचं, पडत पण नाही आणि काहीच नाही. आणि ते गोल फिरवायची ठेपी तरी 1-2 वेळा कानातलं पडलं माझं. या ठेपीने अजिबात कानातलं इतकी पॅक राहते. ही आहे एकदम प्लॅस्टिकची, नरम प्लॅस्टिक आहे आणि त्रास पण नाही होत कानातल्याला. कानात आणि ढिल्ले पण राहतात, टेन्शन नाही हे कानातले. नाही तर रिंगाच होत्या, कितीतरी वर्ष रिंगा होत्या कानातले, मला सहनच होत नव्हते. आणि पिशव्या भरून ठेवल्या, कोणा गावाला नाही जायचं. आपल्याला असं वाटतं की घरामध्ये काहीच काम नाही, करायचं म्हटलं तर असं वाटतं की काय काम नाही, झालं रोजचे कामं झाले की झाले. पण 2-4 महिन्यातून वर्षातून एकदा का होणं काही कामं असे असतात. आता कपाट आवरलं, जे खालचं होतं ते जुने कपडे जे काही शिल्लक होते भरपूर जमा झालेले ते पूर्ण आता गेलेले आहे. ते आता जास्त खराब असले तर जाळून टाकले जातील, काही कामाचे असले तर ते पाहता येतं. कोणाला द्यायला इकडे कोणी घालतच नाही, म्हणजे नवे जरी असले तरी घालत नाही. बऱ्याच वेळा अनुभव घेतला मी, त्याच्यामुळे आता काही कोणाला देणं बंद केलेलं आहे. आणि माझ्या साड्या अशाच उपयोगात पडतात शेतासाठी, ते खाली टाकण्यासाठी काही केलं की त्याच्यामध्ये चालल्या जातात साड्या. काही साड्यांचा काही प्रॉब्लेम नाही. आणि यांचे जे ड्रेस आहे हे गावाकडे दिल्यानंतर जे आहेत ते घालतात. यांच्या ड्रेसचा माझ्या साड्यांचा काही प्रॉब्लेम नाही, पण मुलांचे कपडे जे आहेत ते देऊन पाहिले मी, पण इकडे काही कोणी घालत नाही. गावाकडे मुलांचे कपडे नाही घालत कोणी, तर त्याच्यामुळे ते जे काही खराब आहे ते जाळून टाकत असते. आणि ह्या पिशव्या आहे, पिशवी तुम्हाला एक दिसत असेल, इतक्या पिशव्या जमा झालेल्या होत्या. आता पिशव्या फिरायला जायची ती वेगळी असते, कारण त्या पाठीवरच्या घेतल्या की टेन्शन राहत नाही. या अशा पिशव्या फिरायला जायच्या वेळेस काही नेल्या नव्हत्या आम्ही, 4 व्हीलर नव्हती तर ट्रेननं गेलो मागच्या वर्षी, तर त्या वेगळ्या नेल्या होत्या. घरची गाडी असली फिरायला जायच्या वेळेस तर मग कोणत्याही नेल्या तर चालतात, पण जेव्हा ट्रेनने किंवा असं ट्रॅव्हल्स वगैरे जर जायचं असलं तर अशा पिशव्या तर नेणं शक्य नाही. परत लग्न वगैरे असले की मुलांची श्रेयाची स्पेशल एक पिशवी भरते, त्याच्यामुळे ती अशा भरपूर जमा होतात आणि सगळ्या कामाच्याच आहे. तर ही एक पिशवी नाही, वेगवेगळ्या ठेवल्या की एक काढली की दुसरी पडते. तर त्याच्यामुळे मी ही थोडी मोठी आहे आणि याच्यापेक्षा हिची घडी होत नव्हती, त्याच्यामुळे हिच्यामध्ये सगळ्या ज्या आहेत त्या 2-3 पिशव्या ज्या आहेत मोठ्या मोठ्या
सगळ्या त्या याच्यामध्ये ठेवून दिल्या, म्हणजे एक पिशवी ही खाली काढली की बाकीच्या काढता येतात आपल्याला, लागतील तसे. आता यावर्षी गावाला फिरायला जायचा काही अंदाज नाही, कारण स्त्रियाला सुट्टी नाही असं तिचं म्हणणं आहे. हो आता काय होतं. त्याच्यानंतर ही खराब झालेली पिशवी होती माझी अगोदरची, ही खूप मोठी पिशवी आहे आणि ही थोडी इथे फाटलेली आहे, त्याच्यामुळे वापरत नाही. पण ही न फेकता याच्यामध्ये हे जे फाटलेलं आहे हे शिवता येत नव्हतं, ते कडक होतं, तर याच्यामध्ये ज्या काही सिंगलवाल्या पिशव्या आहे पाठीवर ठेवायच्या, तर त्या ठेवलेल्या आहे. पूर्ण पिशवी ही भरलेली आहे. म्हणजे आता एक पिशवी काढली की दुसरी पडायचं काम नाही, ही अशीच्या अशीच काढायची आणि जी पिशवी लागली ती घेतली की टेन्शन नाही. तर ह्या 2 पिशव्या भरल्या. ह्या पिशव्या अशा सिंगल होत्या, तर हे पूर्ण जे हे आहे तर हे पिशव्यांनीच पूर्ण आटलं होतं ना. आता खूप सारी जागा पण उरली आणि व्यवस्थित पण बसल्या असे, त्याच्यामुळे याच्यामध्ये धुलच नाही जात. पॅक राहते. आवरता एक पिशवी सापडली, लग्नाच्या अगोदर केलेली आहे मी. छान डिझाईन होती, आता कोणी वापरत नाही, पण ती आहे आठवण म्हणून. आपण कपडा वगैरे लावलेला आहे. याची खूप फॅशन होती तेव्हा. हे बघा, हे जे पातेलं आहे, मोठं गंज आहे मोठा, तर हा आईच्या लग्नातलं जे सोहळं होतं ते दिल्यानंतर तिने 2 गंज आणि 2 डब्बे घेतलेले होते, खूप जुनं. ते सोन्याचे तार होते त्याच्यामध्ये, तर एक मला दिलं आणि एक वहिनीसाठी ठेवलेलं आहे. तर हे तर म्हणजे आता दिसताना केवढं दिसतं काय माहिती, पण जर काढलं ते तर लहान बाळ जे आहे ते मांडी घालून सहज बसू शकतं, एवढं मोठं आहे ते. म्हणजे सासूबाईंनी पण घेतलं. आता हे सज्जावर भांडी ठेवलेले आहे. याचा उपयोग असं वाळवणं करायचे असले, काही समजा आता पूजा वगैरे असले क्वचितच पडतो, तर त्याच्यामुळे ते असं काढता येतात. रोजच्या रोज काही याचा उपयोग होत नाही. आणि हे जे भांडे आहे 1 किलोपासून तर अगदी 6 किलोपर्यंत सहज शिजेन याच्यामध्ये. गव्हाच्या कुरड्याचा चिक वगैरे त्याच्यासाठी लागतातच हे भांडे, आणि उन्हाळी वाळवण्यासाठी लागतात. तर हे सर्व रोजच्या उपयोगाचे नाही, कधी असं कधीमध्येच कामात पडतात. सणवार असला, काही समजा एखादं काही मोठं कार्य वगैरे असलं तेव्हा पण उपयोगात पडतात, तर ते तेव्हाच काढल्या जातील. तर त्यासाठी ते असे एकात एक घालून जर ठेवले तर जी जागा आहे ती कमी लागते. तर ह्यातले काही दारावर असं भंगार वगैरे घेऊन पण एक माणूस मागे विकायचा. तर जे वरचं भांडं आहे, वरचं पातेलं आहे ते नाही घेतलेलं, बाकी जे आतले आहेत ते सर्व जवळपास असेच घेतलेले आहे मी. स्टीलचे नळ वगैरे देऊन ते द्यायचे आणि काही पैसे द्यायचे. तर असे बरेच भांडे घेतलेले आहे, आणि हे काही ना काही काम असलं की उपयोगात पडतातच. तुम्ही म्हणाल हे असं काय घर केलं ताई आज. तर हा जो सोफा कवर आहे हा घातल्यानंतर जेव्हा तो सेट होतो तेव्हा तो अतिशय चांगला दिसतो. पण सेट करायच्या अगोदर अर्धा तास याला मी, या बाजूचा जो सोफा आहे माझा सिंगलवाला, याला हे कवर अगदी व्यवस्थित बसतं. पण हे जे आहे ही त्या सोफ्याची डिझाईनच नव्हती. कवर व्यवस्थित आहे, कवरचा काही प्रॉब्लेम नाही, हा प्रॉब्लेम आहे तो सोफ्याचा. कारण सोफा या बाजूला जो आहे तो याला असं उंच आहे, या बाजूला इकडून वेगळा आहे तिकडून वेगळा आहे, ते जास्त उंच आहे. त्याच्यामुळे हा जो कवर आहे हा सोफ्याला बसतच नाही. अर्धा तास खटपट केली आणि शेवटी मी आता इथे बसलेली आहे, आता लावतच नाही मी सध्याच. कारण ते लावू हा लावून पाहिला, हा जो आहे हा पण लावून पाहिला, तो लावून पाहिला, परत हा काढला, तो म्हटला हा बसेन आणि यालाच जास्त प्रॉब्लेम येतो, बाकी कशालाच येत नाही. रिची पण बसला कंटाळा.
आणि मंदिरावर काहीतरी चालू पण आहे. मंदिर लांब आहे पण आवाज, त्या रेडिओचा आवाज बराच लांब येतोच. तर आता हा जर लागला नाही, 1-2 वेळा आणखी ट्राय करून पाहणार आहे मी. लागला जर नाही तर काढून टाकणार आहे. पण याने फायदा आहे की सोफ्याला जी धूळ बसते ती अजिबात बसत नाही, धूळ जर असेल तर. आता बऱ्याच ताईच्या कमेंट येतात की ताई सोफा आहे जो आपण कलरचा घेतो आणि त्याला कवर लावायची आवश्यकता नाही, पण कवर जर लावला नाही तर तो सोफा म्हणून दिसणारच नाही, एवढी धूळ असते. आणि त्यातल्या त्यात माझी एक चूक झाली की मी वरचं जे आहे सोफ्याचं ते पांढऱ्या कलरचा कपडा लावलेला आहे त्याला, आणि त्याच्यामुळं ते खूपच होतं. तर आणि बऱ्याच ताईच्या कमेंट अजूनही येतात, आणि काही ज्या ओळखीच्या आहे त्या पण अशा भेटल्या की विचारतात का गं म्हणे व्हिडिओ टाकणं बंद केलं की काय, कारण नोटिफिकेशन त्यांच्यापर्यंत जाऊनच नाही राहिलं. तर ज्यांच्याकडे असं नोटिफिकेशन येत नाही त्यांनी परत एकदा सबस्क्राईब करून ऑल बटन प्रेस करा, म्हणजे तुमच्यापर्यंत पण ते नोटिफिकेशन येईन व्हिडिओज. आणि व्हिडिओ आता जवळपास रोजच चालू आहे, एखादा दिवस गेला तर गेला मध्ये. तर त्याच्याचमुळे परत एकदा सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनचं जे बटन आहे ते पण, जी बेल आहे ती पण प्रेस करा, म्हणजे येतील व्हिडिओ. आणि शक्य होतील तर रोजच टाकतेच मी. आता बराच वेळ लागला तेव्हा कुठं हे झालेलं आहे. हे बघा, हे आहे ना, हे हा जो आकार आहे या पद्धतीचा असा हा सोफा कवर होता. या सोफ्याला इकडून हे असं उंच आहे, त्याच्यामुळे इकडे तो सेटच होत नाही, हे असं वर येतं. आणि ते कुशन वगैरे ठेवलं की ते होऊन जातं बरोबर. बाकी लागायला खूप वेळ लागतो. असा जर सोफा असेल तुमचा तर हा सोफा कवर घेऊ नका, कारण बराच वेळ लागतो. असं वाटतं की कुणीकडून घेतला कधी कधी, पण लावल्यानंतर असं वाटतं की नाही चांगला आहे, धूळ बसत नाही. इकडच्या या सोफ्याला काही प्रॉब्लेम नाही आहेत, कारण लागतोही पटकन आणि कपडा पण उरतो. म्हणजे असा साईडनं पण, इकडून पण थोडासा उरलेला आहे, मागच्या साईडनं पण आहे, इकडून पण अगदी शेवटपर्यंत जातो. तिकडून नाही पुरत, तिकडून थोडं हे होतं. आणि आता हा लावून घेते, एकदाचा लागला याच्यावर. आता कवर टाकले की धूळ नाही जात, धुळीसाठीच आहे हे सगळं. नाहीतर असं अपार्टमेंटमध्ये वगैरे जर घर असलं उंच तर तिकडे धूळ कमी येत असेल, त्याच्यामुळे त्या सोफ्यावर काही कवर टाकत नसतील ताई काही. पण याच्यावर टाकावंच लागतं, नाही टाकलं तर ते सोफा तर कमीच राहणार नाही.